नमस्कार गोष्टप्रेमींनो. आता खूपच दिवस झालेत एकही गोष्ट सांगितली नाही, पण आज एक खूप छान गोष्ट मला आठवते, ती आता मी तुम्हाला सांगते. माणूस जे काय आपल्याला मिळतो त्याच्यात जर समाधानी नसेल तर तो आपल्याला जे काय हवं आहे ते मिळवण्याच्या नादात काही असं करून बसतो की त्याला आयुष्यभर त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याचे खूप गंभीर परिणाम पण होऊ शकतात. अशीच एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस लॉयझेल या दोन पती पत्नींची. मिस्टर लॉयझेल जो असतो त्याची बरी असते नोकरी, अशी काही खूप छान नसते, पण तो एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत असतो आणि दोघांचं त्याच्या पगारामध्ये व्यवस्थित भागत असतं. पण मिसेस लॉयझेलला सतत वाटायचं की आपल्याकडे खूप पैसा पाहिजे, आपण खूप श्रीमंत असायला हवं होतं. तिच्याचबरोबर शिकणारी तिची वर्गातली एक मैत्रीण असते, ती मात्र खूप श्रीमंत असते, पण ही फारसा तिच्याशी संबंध ठेवत नाही. त्याचं कारण तिला नेहमी आपल्या परिस्थितीची लाज वाटायची. तिच्या घरी पण ती जायची नाही, कारण तिला बघवायचं नाही त्या मैत्रिणीचं वैभव आणि तिचं सुख. एकदा असं होतं की मिस्टर लॉयझेलच्या ऑफिसमध्ये एक पार्टीचं आयोजन केलं जातं आणि त्या दोघांनाही आमंत्रण असतं. मिस्टर लॉयझेलला खूप खूप आनंद झालेला असतो. तो म्हणतो की आपल्याला दोघांनाही आमंत्रण आहे आणि आपण दोघांनीही पार्टीला जायचे. किती छान संधी मिळते, मोठे मोठे अधिकारी शिक्षण क्षेत्रातले तिथे येणार आहेत असं तो तिला सांगतो आणि त्याला वाटतं की तिलाही खूप आनंद होईल. पण नाही, तिचा चेहरा तर दुःखी होतो. तो म्हणतो का, काय झालं, आपल्याला छान पार्टीला जायला मिळते, तू तर खुश व्हायला पाहिजेस. ती म्हणते कसं काय, मी कशी येणार पार्टीला, पार्टीला घालण्यासारखा एखादा ड्रेस तरी आहे का माझ्याकडे. तो विचार करतो आणि तिला विचारतो किती पैसे लागतील तुला ड्रेससाठी. तर ती काय रक्कम सांगते. आता खरं तर त्यांनी त्याची कुठली तरी आवड पूर्ण करण्यासाठी म्हणून पैसे थोडे बाजूला ठेवून साचवलेले असतात. पण तो म्हणतो ठीक आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी एवढे पैसे तुला देतो, तू ह्याच्यामध्ये पार्टीमध्ये घालण्यासाठी म्हणून एक ड्रेस शिवून घे. त्याप्रमाणे ती एक छान ड्रेस शिवून घेते. पार्टीचा दिवस जवळजवळ येत असतो आणि तरी पुन्हाही त्याला दुःखीच दिसते. मिस्टर लॉयझेल पुन्हा तिला विचारतो, आता तर तुझ्या मनासारखा ड्रेस पण तुला मिळाला ना, आता काय झालं, पुन्हा तू का नाराज आहेस. ती म्हणते उपयोग काय, एवढा सुंदर ड्रेस असून मी नाही येऊ शकणार पार्टीला. तो म्हणतो का, कारण ती म्हणते माझ्यापाशी या ड्रेसला साजेसा काय आणि कशासाठी काय, एकही दागिना नाही आहे, अशी कशी मी येणार बिना दागिने घालता. आता तर काय करावं, ड्रेससाठी तर त्यांनी पैसे दिले, पण दागिना कुठलाच त्याला परवडणार नसतो. पण मग त्याला एक आयडिया सुचते. तो म्हणतो तुझी ती श्रीमंत मैत्रीण आहे की नाही, जा ना म्हणे एक दिवसापुरतं तिच्याकडनं काहीतरी मागून आण. मला खात्री आहे की तुमचे तेवढे जवळचे संबंध आहेत की ती नक्की तुला काहीतरी एखादा दागिना देईल. तिला पण ते पटतं आणि खूप वर्ष खरं झालेली असतात. ती तिच्या घरी कधी गेलेली पण नसते, पण त्या दिवशी ती जाते आणि म्हणते की अगं एक असंच पार्टीला मला जायचं आहे, तर तुझा एखादा दागिना मला उसना देशील का, मी पार्टी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी तुला परत आणून देईन. ती मैत्रीण म्हणते हो घे ना म्हणे, तुला काय पाहिजे ते घेऊन जा. म्हणून ती एक मोठा दागिन्यांचा बॉक्स तिच्यासमोर ठेवते. त्यातले सगळे दागिने ही एक 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 काढून बघत असते, आपल्या गळ्याभोवती लावून बघत असते, हातात ब्रेसलेट घालून बघत असते. पण शेवटी तिला एक असं सुंदर डायमंड नेकलेस सापडतं, हिऱ्यांचा हार सापडतो आणि तिला तो भयंकर आवडतो. पण तिला वाटतं हा किती महाग असेल, हा हिऱ्यांचा हार, ही देईल की नाही कुणास ठाऊक, पण विचारून बघायला काय हरकत आहे. म्हणून ती त्या मैत्रिणीला विचारते हा नेला मी तर चालेल का. ती म्हणते हो घेऊन जा म्हणे, हा त्याचा बॉक्स आहे, याच्यात घालूनच तू घेऊन जा. आता खूप आनंद होतो मिसेस लॉयझेलला. ती बॉक्समध्ये तो दागिना घालते, ते डायमंड नेकलेस, आणि घरी येते. आणि मग पार्टीच्या दिवशी ती तो नवीन ड्रेस आणि हे डायमंड नेकलेस असं सगळं घालून ते पार्टीला जातात. आता जाण्यासाठी त्यांच्याकडे काही कॅरेज नसतं किंवा काही नाही. तसं खूप उशीर होतो, रात्री पार्टी संपायला खूप उशीर होतो आणि ती पार्टी खूप एन्जॉय करते, कारण अगदी आकर्षण ठरते ती पार्टीतलं. अतिशय सुंदर दिसत असते ती त्या ड्रेसमध्ये आणि ते नेकलेस घालून. त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. पण पार्टी संपल्यानंतर ते
घरी जेव्हा यायला निघतात तर तेव्हा बरंचसं अंतर ते चालतच येतात, म्हणजे कारण की त्यांना कॅब परवडणारच नसते म्हणून ते घरी येतात उशिराने. आणि जेव्हा तिला असं वाटतं आता कपडे बदलायच्या आधी एकदा शेवट बघून घेऊयात आरशात आपण कसं दिसतोय ते, म्हणून ती आरशात बघते आणि तिला धक्काच बसतो. ती जोरात किंचाळते. तिचा नवरा तिला विचारतो, काय गं काय झालं? ती म्हणते, अरे ती डायमंड नेकलेस नाही माझ्या गळ्यामध्ये, पडली की काय कुठे, काही समजत नाही आहे. बापरे, ती तर आपली पण नव्हती. आता कसं तोंड दाखवू मी त्या मैत्रिणीला, काय करायचं? ती एकदम अशी कासावीस होते. तो नवरा म्हणतो, अरे हे काय होऊन बसलं? तो तसाच बाहेर पडतो आणि संपूर्ण रस्ता, ज्या रस्त्याने ते पार्टीला गेलेले असतात आणि आलेले असतात, संपूर्ण रस्ता तो 3-4 वेळा चेक करून बघतो, इकडे तिकडे बघतो कुठे दिसतोय का तो हार. कारण अजून असं पहाट होत असते आणि अजून काही फारशी रहदारी रस्त्याला नसते. त्याला वाटतं चुकून समजा पडला असेल कुठे तर तो मिळू शकेल. तो तिला विचारतो की तुला लास्ट कधी पाहिल्याचं आठवते, शेवट कधी तू तो हार असल्याची तुला जाणीव झाली? तर ती म्हणते की आपण जेव्हा पार्टी संपल्यावर बाहेर पडत होतो त्यावेळेला मी असंच हात लावून पाहिला होता, तर हार माझ्या गळ्यामध्ये होता. म्हणजे तो रस्त्यातच कुठेतरी पडला असेल, काय माहिती आता कुठे गेला, आता काय करावं ते समजत नाही. आणि त्या दिवसानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. ते म्हणतात, अरे हा हार तर आपल्याला ह्या मैत्रिणीला परत दिला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सगळी दुकानं दागिन्यांची ते फिरतात. तसा अगदी नाही एक्झॅक्टली, पण एका दुकानात त्यांना साधारण तशी डिझाईन असलेला हिऱ्यांचा हार सापडतो. आणि मग ते दुकानदाराला विचारतात त्याची किंमत. बापरे, काहीच्या काही भयानकच किंमत असते. कुठून आणणार एवढा पैसा? तरी पण तिचा नवरा खूप चांगला असतो. तो म्हणतो दुकानदाराला, हा हार तुम्ही प्लीज कोणाला देऊ नका. आम्ही 4 दिवसात काहीतरी पैशाची व्यवस्था करतो आणि हा हार आम्हाला काही झालं तरी हवाच आहे, आम्ही तो घेऊन जातो. तो दुकानदार म्हणतो, ठीक आहे, थोडेफार पैसे ॲडव्हान्स म्हणून तुम्ही देऊन ठेवा. आता त्याच्याकडे बचत केलेले जेवढे पैसे असतात तेवढे तो दुकानदाराला देतो. तो हार बुक करतो आणि घरी जातो. आता ही जातच नाही बरेच दिवस त्या मैत्रिणींकडे. टाळाटाळ करत असते काही ना काहीतरी करून. तोपर्यंत हा उसने घेतो कुठनं पैसे, अनेक ठिकाणून पैसे उसने घेतो तिचा नवरा. आणि शेवटी 4-5 दिवसांनी जाऊन तो हार तो घेऊन येतो. मग ही काय करते, हिच्याकडे तो बॉक्स असतो हाराचा, त्या बॉक्समध्ये तो हार ती ठेवते आणि मैत्रिणीला परत द्यायला जाते. म्हणते, उशीर झाला हां थोडा, पण हा घे म्हणे तुझा हार परत, असं म्हणून ती बॉक्स देते. ती मैत्रीण म्हणते, ठेव इथे. ती बॉक्स ठेवून घेते. ही म्हणते, बरं झालं तिने बॉक्स उघडून नाही बघितला, नाही तर डिझाईनमधला फरक कदाचित तिच्या लक्षात आला असता, असं मनातल्या मनात ही म्हणते. आणि तो हार देऊन ती निघून येते. आणि मग ती पण नोकरी करायला लागते. रात्रंदिवस दोघंजणं कष्ट करत असतात. मिस्टर लॉयझेल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये तर असतोच, शिवाय संध्याकाळी तो अजून पार्ट टाईम एक नोकरी धरतो आणि शिवाय घरी आणून कसले अकाउंट्स लिहिण्याचं काहीतरी तो काम घेतो. आणि ही सुद्धा दिवसभर 2-3 कामं करून काहीतरी करून ती पैसे मिळवते. आणि अशी पूर्ण तिची तब्येत खराब होते, तिचा चेहरा सुकल्यासारखा होतो. जे काय सुख होतं त्यांच्या आयुष्यात थोडंफार, ते पूर्ण नष्ट झालेलं असतं. दोघंजणं फक्त पैसे कमवण्याच्या मागे लागलेले असतात. आणि एके दिवशी साधारण त्यांचे सगळे जेव्हा पैसे फिटतात तेव्हा ती बघते की किती वर्ष आपण हे करतो आहे. तर 10 वर्ष त्यांना लागलेली असतात पूर्ण त्या हाराची किंमत परतफेड करण्यासाठी म्हणून. आणि आता ते पैसे फिटल्यानंतर तिला असं वाटतं, बघू एकदा कधी या मैत्रिणी ती भेटली तर तिच्याकडे जाऊ. मग ती परत एकदा त्या मैत्रिणीकडे जाते. गप्पा वगैरे होतात तिकडच्या. पण हिला राहवत नाही म्हणून ती त्या मैत्रिणीला आठवण करून देते. ती म्हणते, तुला आठवत आहे का गं म्हणे, खूप वर्षांपूर्वी मी पार्टीत घालण्यासाठी तुझा एक डायमंड नेकलेस नेला होता. ती म्हणते, हो. तर ती म्हणते, माझ्या हातनं की नाही तो हरवला. आणि तुला सांगितलं तर खोटं वाटेल, आम्हाला 10 वर्ष लागली त्या हाराची किंमत परत, आम्ही जेवढ्या जिथून कर्ज घेतलं होतं, उसने घेतले होते, ते सगळे परत फेडण्यासाठी आम्हाला 10 वर्ष लागली. ती मैत्रीण म्हणते, काय
10 वर्ष लागली. अगं पण तो हार खरा नव्हताच, खऱ्या हिऱ्यांचा नव्हताच, तो तर नकली होता, असं ती म्हणते. आता काय ह्याच्यावरती बोलावं बघा. दोघांच्या आयुष्याचं काय झालेलं असतं. केवळ का तर पैशाची हाव, समाधान नाही. गोष्टीचं नाव आहे द नेकलेस. द नेकलेस गाय द मोपसा नावाच्या लेखकाने लिहिलेली ही अशी गोष्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अजून केलं नसेल तर. काहीतरी तुमची कमेंट असेल तर अवश्य टाका. आम्हाला वाचायला खूप आवडेल. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुन्हा जेव्हा नवीन गोष्ट रेकॉर्ड होईल त्यावेळेला तुम्हाला ती ऐकता येईल. धन्यवाद.